जय शिवराय मित्रांनो, मॉडर्न शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अमोल लांडगे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत पपईच्या बागेमध्ये. ही बाग तुम्ही बघू शकता. या बागेच्या मालकींनी म्हणजेच राहीबाई सूर्यवंशी हे आपल्याला पाटील आपल्याला माहिती देणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार म्हणलं. नमस्कार. बरं आता मला सांगा बरं, तुम्ही आता हे पपईची बाग केली ही किती एकरामध्ये आहे? हा, अर्धा एक एकरामध्ये आहे. बरं आमच्या प्रेक्षकांना याची माहिती द्या, तुम्ही काय काय केलं याच्यासाठी, म्हणजे सुरुवात कशी केली? अच्छा. आणि हे रोप कुठून आणली? 5 पिपळावरून. किती? 9 रुपयाला एक रोप. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर हे म्हणजे सरी वगैरे पाडल्या का याच्या? मग याची रोप लावण्याआधी काय काय मशागत करावी लागते सुरुवातीला? थोडस सविस्तर सांगा ना जरा, म्हणजे माहिती होईल सगळ्यांना. म्हणजे आता हे किती वेळा नांगरायचं, सरी किती पाडायच्या? हा, मोठ्याने बोलता का थोडं? हा हा, माती लावायची, हा. पाणी सोडायचं. बर. आणि हे याचं किती बाय किती मध्ये लावलंय हे झाड? 7x5. अच्छा. इकडे मामाश्री तुम्ही पण या आतमध्ये या. किती मध्ये लावलंय? 7x6. अच्छा. हे कोणत्या महिन्यात लावलेत तरी मामा हे? मे महिन्यात लावलेली. अच्छा. म्हणजे आता मे आणि डिसेंबर 7 महिन्यात फळ येतंय म्हणायचं. 7-8 महिन्यात. अच्छा. तर मग हे तर मार्केटला जायला कधी तयार होणार आहे? आता 8-15 दिवसात तयारच आहे. 15 दिवसात तयार आहे. अच्छा. मग याचं मार्केट कुठं आहे साधारण? मुंबई, दिल्ली. अच्छा. मग ते स्वतः येऊन घेऊन जातात का पॅक करून? बरं. मग याच्यामध्ये काय अडचणी वगैरे तुम्ही पहिल्यांदाच करताय का बाग ही? म्हणजे काय काय अडचणी वगैरे आल्या याची माहिती कोणाकडून घेतली? ठिबक वगैरे करायला लागले, पाण्याची व्यवस्था म्हणून. अच्छा. अडचण म्हणजे हीच करायला लागली, बाकी काय. अच्छा. आणि याच्यावर जी फवारणी वगैरे औषधं कोणती दिलेत का? फवारायला नाही लागलं याला, काय फक्त वगैरे अनेक प्रकारची टाकायला लागली. कोणती खतं टाकली त्याच्यावर? त्याचे नाव सांगता येणार नाही. अच्छा. मग साधारण आतापर्यंत तुमचा हे बाग करण्यापर्यंत किती खर्च झाला असेल? 40-45 हजार रुपये गेले असतील. अच्छा. म्हणजे रोपण, मशागत, जमिनीची मशागत सगळं करून. अच्छा. म्हणजे आता फक्त तुमचे म्हणजे माल जायचं राहिलेलं आहे फक्त. अच्छा. बरं. हे काय झालंय बरं? ती रोप कशामुळे हे झालेली? ती 2-3 पडायला लागल्यात का, मुळ्या खराब झाल्यात का, काय त्याचं समजा नाही. अच्छा. मग याच्यासाठी काय तुम्ही म्हणजे कोणाला विचारलं का काय करावं लागेल? काही सांगत नाही, कोणी काय बोलत नाही. बरोबर. म्हणजे मोस्टली शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम असतात ना, त्याचं त्यांना सोल्युशन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल हे त्यांना माहिती नसतं. ते महत्वाचं आहे. म्हणजे ते विचारणार, दुकानदाराला विचारणार किंवा एखादा ज्यांनी कोणी बाग केली आहे त्याला विचारणार. पण त्याचं जर सोल्युशन जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक सांगतो, एक ॲग्रोस्टार नावाचं ॲप आहे. तर त्या ॲपमध्ये तुम्ही जसं व्हॉट्सअप वापरतात तसंच त्या प्रकारचं ते ॲप आहे. तर त्या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही तुमचं पीक कुठलं आहे, पपईचं सिलेक्ट केलं तर ते तुम्हाला लावण्यापासून तर जमिनीची मशागत कशी लावायची, मार्केट कसं करायचं, खतं कोणती द्यायची, तिची संपूर्ण माहिती त्याच्यावर आहे. आता तुम्हाला हे वाटलं बाबा हे जरा याच्यावर जरा रोग पडल्यासारखा वाटतोय, तर त्याचा एक फोटो काढायचा आपण. 0 मिनिटामध्ये तुम्हाला त्याचा डॉक्टरचा ते रिप्लाय येईल ॲग्रोस्टारवरून की बाबा याला काय झालेलं आहे किंवा याला काय करावं लागेल. बरं, ते ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर टाकलं बाबा असं आमचं आहे, हे झाड पडतंय म्हणून, तर नक्की त्याच्यावर काहीतरी उपाय ते देतील आणि फायदा होईल. ॲग्रोस्टार तुम्ही असं नाही की पपई संदर्भातच आहे, कुठलं पण पीक आहे, कांदा आहे, म्हणजे सगळ्यातली सगळी पिकं त्याच्यामध्ये तुम्ही टाकून हे करू शकता. डायरेक्टली तुमचं कृषी तज्ज्ञांकडून तुम्हाला त्याचं उत्तर भेटत आहे.